तुम्हाला फोन केला होता साहेब येणार होते वेळेवर तुमचं 12 होतं 13 होतं त्यामुळे पोलीस प्रशासनाला महापौर होते उपमहापौर होते, पण त्यांनी जे शब्द दिले म्हणजे जे काही स्टेटमेंट दिलं ते काही मला सारखं नव्हतं. पण पोलीस प्रशासन म्हणलं की तुमचं एफ आय आर वगैरे आहे, तुम्ही फक्त उभे राहा. आणि आल्यानंतर म्हणजे आम्ही बॉडी घेतली. आता कसं ती प्रेताची विटंबना झाली असते एकंदरीत. आम्ही आमच्या बाळाला जर एवढं चांगलं सांभाळलं होतं तर आम्हाला ते करायचं होतं. आणि 700 ते 800 लोक गावाला तिथे थांबूनही राहिली होती. तो गदारोळ करण्याचा टायमिंग होता. पण त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने तोंड फिरवायला नाही पाहिजे. न्याय हा 17 ते 18 दिवस झाले ज्या मॅडमच्या तिथे ती घटना झाली त्या मॅडमने आम्हाला आजपर्यंत संपर्कही साधला नाही. प्रत्येक महिन्याची फी आम्ही त्यांना ॲडव्हान्समध्ये भरत होतो. त्याच्याबरोबरचे जेवढी काय मुलं आहेत सगळे लोक म्हणजे जर स्टेटमेंट हवं असेल तर सगळे द्यावं लागतं. 8 दिवसांपूर्वी थोडासा स्लॅब पण पडला होता, थोडासा तुकडा पडला होता, त्याने व्हाईट सिमेंट लावून बंद केला 8 दिवसांपूर्वी. आणि जेव्हा फॅन वाजत होता तेव्हा मुलं सांगतात, त्या समोरच्या चौकातली एक मुलगी 4थीला आहे, मॅडम फॅन वाजतोय तरी किंमत 4-5 मुलं पळाली त्या पळायला मॅडम याच्यावरती असं पडलं. कारण इथे ज्या लोकांनी उचललं ते लोकही सांगतात. आणि सेंटिमेरी असताना एकदम टॉपर 90 अबो असणारा मुलगा, त्याला फक्त 2च गोष्टी मी शिकवल्या. मी शाळेमध्येच आहे, मी त्याला 2 गोष्टी शिकवल्या, अभ्यास कसा करायचा आणि का करायचा. दादा रिक्षा चालवतो. आता याची फीज म्हटली तर अनेक साहेबांनीच सांगितलं होतं आम्हाला, शिंदे साहेबांनी. पण खासदार साहेब इथं नव्हतं म्हणून आम्ही हे करत नव्हतो. तर तुम्हाला राहुल विनायक ना सर एक मिनिट सर 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 आम्हाला काय तुमचं आता तुझं कॉलेज पूर्ण जबाबदारी आम्ही काळजी बिलकुल करा. काही असेल तिला आता 10वी झाली का तिला 11वीला कुठे ॲडमिशन पाहिजे, काय पाहिजे, पॉलिटेक्निक पाहिजे का काय पाहिजे आम्हाला सांगा, आम्ही सर्व बघून द्या. तिचं जे असेल ना शिक्षणाची जबाबदारी आम्ही होतो, शिवसेना असेल, काळजी करायची ताई. सर या साईडला सर 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 नगरपालिका आमची एक मिनिट नाही तुम्हाला सर हे आम्ही आमच्या एका प्रशासन आणि नगरपालिकेने घ्यायला पाहिजे. नगरपालिकेने तुम्ही बाकीची कुठलीही काळजी करायची नाही. बघा आम्ही तुम्ही दुसऱ्या दिवसापासून शिवराम आहे, डॉक्टरांचे आहे, मी आम्ही प्रत्येक तुमच्या संपर्कात पुढे पण विचार करायचा नाही. तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्व आमची फॅमिली तुमच्या बरोबर. हॉस्पिटलचा आणि याचा विषय माध्यमातून त्यांची एक बाईट सुद्धा नाही. काय आपण तो विषय तसाच पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतो. परवा विषय आहे शैक्षणिक धोरणाचा ना, त्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणायचं, त्याशिवाय आम्ही हटतच नाही म्हणायचं. नाही तेच जाणार वडापासून आयुक्त सोमवारी जाऊन आयुक्तांना भेटतो आणि त्यांना सांगा तुमच्या भूमिका जाहीर करायला. 10 वाजता पहिल्या जाऊन आयुक्तांना भेटू. त्या दिवसापासून आम्ही यांनाही ऑरेंज ज्यूस वगैरे याच्या त्याच्यावर बसत आहे बस अजूनपर्यंत काही खाल्लं आई आहे ना ठीक आहे.